नमस्कार. मी प्रतीक्षा प्रकाश पवार, BA भाग 3ची विद्यार्थिनी, मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव इथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यामध्ये रोज एका साहित्यिकाची माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येते. तर आज विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची माहिती मी तुम्हाला सांगते. त्यांचे पूर्ण नाव विष्णू शास्त्री कृष्ण शास्त्री चिपळूणकर असे होते. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1850 चिपळूण येथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 19 मार्च 1882 झाला. आणि त्यांचा छंद म्हणजे की ते साहित्यिक होते. त्यांना निबंधकार म्हणून ओळखलं जात होतं. पत्रकार, विचारवंत ही त्यांची ओळख आहे. त्यांचे साहित्यिक कार्य असे की विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्य साहित्याचे जनक मानले जातात आणि त्यांनी मराठी भाषेला नवा विचारप्रधान, तेजस्वी आणि तर्कशैली पाया घातला. त्यांच्या लेखनातून राष्ट्रप्रेम, समाज सुधारणा आणि स्वाभिमान यांचा प्रभाव व प्रभावी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांचे प्रमुख साहित्य निबंधमाला, त्याच्यानंतर नियतकालिका आणि विविध पद्धतीचे वैचारिक आणि सामाजिक निबंध त्यांनी लिहिले. त्यांची विचारधारणा अशी होती की इंग्रजी शिक्षणाचे कायदे घेत भारतीय संस्कृती जपण्याचा आग्रह त्यांनी केला. परकीय सत्तेच्या मानसिक गुलामीगिरीवर टीका, तरुणांमध्ये आत्मसन्मान, राष्ट्रप्रेम व बौद्धिक जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ऐतिहासिक योगदान म्हणजे त्यांचे की बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचे ते गुरु होते. आधुनिक मराठी पत्रकारिता ते निबंध लेखनाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांच्या जे महत्त्व आहे ते यामध्ये मराठी साहित्याला वैचारिक खोली आणि प्रभावी शैली देणारे साहित्यिक म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आणि खूप अत्यंत महत्त्वाचे त्यांनी स्थान निर्माण केले. धन्यवाद.